स्पीडअप घ्या, चला स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज. ही मॅच देखील आता टायमिंग बरोबर 5:52 लक्षात घ्या. फायनल चांगल्या ओव्हरची खेळवायची आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज. टीम मीटिंग आता करून दिली जाणार नाहीये, लक्षात घ्या. 5:52 ला पहिला चेंडू पडतोय. आता टायमिंग चालू झालंय तुमचं. 5:52 पहिला चेंडू सेमीफायनल क्रमांक 2 मिनिमलिंगा निघालाय. ओमकार पहिला चेंडू शॉट ऑन पोल हवेमध्ये मिड विकेट रिजनला खेळाडू आहे. चेंडू खाली येतोय, कॅच होतीये ड्रॉप. सेमीफायनल क्रमांक 2 च्या पहिल्या चेंडूवरती काय घडलंय? कॅच ड्रॉप झाली आहे मिड विकेट रिजनला. जिथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी अशोक होता, त्याची कॅच झाली ही ड्रॉप. एका साइडला अशोक, दुसऱ्या साइडला भूषण, या टीमचा भूषण. पहिला चेंडू अगदी बरंच काय घडलं. स्लीप देखील तैनात केला. गोलंदाज तुम्ही पाहता मलिंगा. यावेळी देखील उचललाय, मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला. बैठा फटका निघून जातोय. मॅक्सिमम 6 धावांसाठी येतोय षटकार. अप्रतिम फटका खेळून काढला. मागचा पाय पूर्णपणे वाकवला होता, मागच्या पायावरती पूर्णपणे बसला, मग चोपला. बैठा फटका अप्रतिम अशोकच्या बॅट मधून आला. सेमीफायनल क्रमांक 2 फायनल मध्ये जाणारी केबीसी फायटर एक भेटली आहे. आता दुसरी टीम आपल्याला शोधायची आहे. यावेळी थोडासा खाली राहिलाय. सबमरीन चेंडू मात्र राहिलाय. निर्धाव येतोय चेंडू. एका साइडला आपण पाहिलं तर गोलंदाज ओमकार मात्र या मॅच मध्ये देखील कमबॅक करतोय. एखादा षटकार आला मात्र तदनंतर मात्र आपला टप्पा, आपली अचूकता, आपली भेदकताने आपल्या गोलंदाजीमध्ये असलेला कंट्रोल मात्र त्याने तसाच ठेवला. निर्धाव काढतोय चेंडू. यावेळी बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा शॉट ऑन पोल. धावा मात्र आता किती भेटतील? भेटतात फक्त एक. डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी जाऊन पोहोचते. अर्थातच 9 या आकड्यावरती. 9 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. 9 ऑन स्कोर कार्ड. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 झालेला. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. यावेळी देखील चेंडू अगदी गुडलाईन स्पॉट वरून थोडासा अगदी हाईट भेटली या चेंडूला. मी म्हणेला राईज झालाय चेंडू. आम बॉल पडलाय, पडल्यानंतर राईज होतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9 या आकड्यावरती. 9 धाव संख्या. यावेळी देखील अचूक गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. पहिल्या ओव्हरचा थरारक नाट्य संपलाय. जरी षटकार आला तरी कमबॅक केलाय आणि सिंगल डिजिट धावा दिलेत फक्त 9. ओमकारने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी. मग तेच तर मग अजून तेवढं हरवलं.
यावेळी अगदी लपेटली हवाई मिड विकेट रिझन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एकाच धावेती समाधान. गोलंदाजीसाठी आलाय सध्या आपण पाहिलं तर अक्षय सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय. यावेळी देखील मागचा पाय वाकवला बसला मग चोपला. बैठा फटका निघून जातोय. अशोकच्या बॅट मधून येतोय हाय अँड हँडसम षटकार. जीव लाव सुमधुर संगीत होता पण जीव लागलाय खेळपट्टीचा अशोकवर. यावेळी मात्र फसला गेलाय. चेंडू पडला टर्न होतोय काटा बदलतोय मातीचा सुगंध घेऊन गेला आणि तदनंतर एक चोरीची धाव. एक रन तुमने चुराया जो सनम आणि एका धावेने मात्र टीमची धाव संख्या थोडीशी पुढे जाते जी आपण पाहिली तर 17 या आकड्यावरती 17 ऑन अ स्कोर कार्ड. 17 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. हो फसवला गेलाय. यावेळी देखील अगदी मॅजिक चेंडू सरप्राईज चेंडू मोहामध्ये पाडणारा चेंडू गोलंदाजी करत असताना अक्षयच्या माध्यमातून एक षटकार आला म्हणून काय झालं मात्र मी माझ्या गोलंदाजीची अजूनही कला दाखवू शकतो हे अक्षयने मात्र दाखवून दिलं. बॅटर भूषणला थांबवलं. पुन्हा एकदा उचललाय फेकलाय. विट्टन मिड विकेट रिजनच्या बाहेर. मी शांत बसणार नाहीये. मी संत नाहीये. मैं रोकेगा मैं ठोकेगा जरूर ठोकेगा. निघून चाललाय षटकार. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी 23 या आकड्यावरती 23 धाव संख्या. यावेळी देखील फसला गेला. चेंडू पडला आतमध्ये टर्न होतोय. कधी फलंदाज कधी गोलंदाज कधी गोलंदाज कधी फलंदाज कधी मी तर कधी तू कधी इकडे तर कधी तिकडे अशी मॅच मात्र बघायला भेटते. अप्रतिम गोलंदाजी. तब्बल 2 षटकांचा खेळ संपला आणि टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती 23 धाव संख्या. सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे. थोडासा स्पीडअप घ्यायचा मी विनंती करेल. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. दिशेनं नितीन मागील मॅचचा हिरो मात्र त्याच्या समोर शेर उभा. दुसऱ्या साईडला सबा शेर आला. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न विकेट किपर आहे. त्याच्या हातामधून चेंडू थोडासा बाहेर होता. संधी क्रिएट केली निष्ठून गेली. एक धाव मात्र जरूर अर्चित झाल्या डिक्लेअर मध्ये आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती 24 धाव संख्या. सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे.
आमचे सन्माननीय विवेकजी मोहोळकर साहेब, मी विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती. विवेक दादा, विवेकजी मोहोळकर साहेब, विनंती करेल आपण देखील या साहेब व्यासपीठावरती. आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. ऋषी पवार साहेब कराड वरून आलेले आमचे मान्यवर ऋषी पवार साहेब, विनंती करेल आपण देखील या. या देखील बिगिट करण्याचा प्रयत्न नितीनच्या हातामध्ये फसला गेला. या मॅच मध्ये अशोक मागे चाललाय. ओ माय गॉड, हे घडतंय काय? अशोक यावेळी मात्र जागा सोडतोय, कारण की या मॅच मध्ये आता त्याला माहिती पडलंय की नितीननं मात्र कला दाखवली ना. अशोक सारख्या बॅटरला मात्र आता माघारी जावं लागते. फसला गेला, कॅरम फटका होता आणि आता मात्र टीमची धावसंख्या मात्र स्थिर आहे 24 या आकड्यावरती. तब्बल 3 चेंडूचा खेळ झाला आणि अजूनही आपण पाहिलं तर 2-3 चेंडू मात्र बाकी असतील. आमचे विवेकजी मोहोळकर साहेब सध्या अतिथी कक्षामध्ये. स्वागत आहे, वेलकम साहेब. हो, यावेळी देखील अगदी बॅडमिंटन फटका खेळण्याचा प्रयत्न. गुडलाईन स्पॉट वरती चेंडू पडतोय, हाईट भेटले. यावेळी मात्र गोलंदाजी करत असताना नितीनला 1 बाउन्स म्हणून देखील दंडित केलं जाते. या ओव्हरचा 1 बाउन्स मात्र त्याने आता मात्र गमावला. 1 बाउन्स दंडित केल्या. अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडू त्याने हासिल केले. 4ही चेंडू मध्ये धाव त्याने फक्त खर्च केले 1. इकॉनॉमिकल गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅकफुटला जातोय, पंच करण्याचा प्रयत्न. स्वतः फॉलो थ्रू मध्ये आणखीन एक विकेट. जल्लोष करतोय नितीन. या मॅच मध्ये चमकतोय. या टीमचा ट्रम्प कार्ड आजही तसाच चालतोय आणि काल देखील तसाच चालत होता. अर्थातच आपण पाहिलं तर AKB चॅलेंजर टीमचा हुकमे एक्का नितीन या मॅच मध्ये आग लावतोय. ऑफ दी फ्रंट असं म्हटलं जातं. या टीमचा कॅप्टन नेहमी फ्रंटला धावून आला आणि यावेळी मात्र आपण पाहिलं तर नितीननं मात्र समोरचा संघ धार माऊली वॉरियर्स या टीमला मात्र प्रश्न विचारले, तिखट भेदक. यावेळी देखील फसला गेला. अप्रतिम गोलंदाजी. बॅटर होतोय गॉन. लीडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक फलंदाज होतोय गॉन आणि या ओव्हर मध्ये तब्बल 6 चेंडू मध्ये धावा खर्च केले फक्त 1 आणि विकेट घेतल्या 2. त्यामध्ये आणखीन एक रनआउट म्हणजे तब्बल 3 विकेट या ओव्हर मध्ये आल्यात आणि नितीनने सेमीफायनलच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजीचा नमुना दाखवला. खेळ असा करा की प्रत्येक जण तुमच्या आधारानं मात्र तुमचं कौतुक करेल आणि नितीननं तसाच खेळ आज या मॅच मध्ये दाखवलाय. सेमीफायनल क्रमांक 2. नितीन मात्र झळकला, नितीन मात्र चमकला आणि नितीन या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा फलंदाजांच्या आणि धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकतोय. शेवटचं षटक बरोबर 5:53 या मॅचला सुरुवात झाली आणि 6:05 मात्र शेवटच्या षटकाला होते सुरुवात. ऑटोमॅटिक फॅन बघ. चला थोडासा स्पीड अप घ्यायचा. अमोल खोळेकर बॅटिंग साठी आलाय, मैदानामध्ये दाखल झाला. सूरजचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती स्वागत केलंय. आइए जनाब, स्वॅग से करेंगे आपका स्वागत. पहिली आधीची ओव्हर होती नितीनची होती. म्हणजेच काय, वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. चांगली वेळ आणावी लागते, वाईट वेळ मुक्कामाला नसते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन अ स्कोर कार्ड. अप्रतिम मॅच. म्हणून म्हटलं जातं ज्या घड्याळामध्ये 12 वाजतात त्याच घड्याळामध्ये 1 पण वाजतात. जिथे 1 वाजतात तिथे 12 पण वाजवता येतात. या मॅच मध्ये तसंच होतं.
यावेळी सुरेख फटका पायातला खोदून काढला मिनी हेलिकॉप्टर वन बाउन्स मस्तक पे दस्तक देती हुई हा देखील चेंडू घेऊन जातोय 4 धावेसाठी धारमावली टीम न कमबॅक केला एक पुस्तकाचं पान फाटलं म्हणून धडा थांबत नसतो विषय अवघड जातोय तर पान पलटी करा अध्याय दुसरा चालू होतो या मॅच मध्ये अध्याय आता चालू होतोय दुसरा अर्थातच तो आहे फलंदाज कृष्णाचा व्हॉट अ बॅटिंग 2 चेंडू त्यानं 10 धावा गोळा केलेत नितीननं केलेल्या आतापर्यंतच्या गोलंदाजीवरती पूर्णपणे मात्र हावी झाला बॅटिंग करत असताना कृष्णा आणि संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचवली 34 ऑन द स्कोर कार्ड अप्रतिम बॅटिंग त्याची आपण पाहतोय या स्क्वेअर करण्याचा प्रयत्न पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का चेंडू फेकला जातो स्ट्रायकिंगला एकाच धावेती समाधान तोपर्यंत विकेट सॅक्रिफाईस या आधी देखील जमलं नव्हतं आता देखील जमलं नाहीये हे होतं विकेट सॅक्रिफाईसचं चित्र कारण की विकेट सॅक्रिफाईस कला आहे आमचे सन्मान्य आदरणीय श्यामरावजी शिंदे साहेब आपलं मनापासून अधिक स्वागत आहे आपण व्यासपीठावरती आलात या व्यासपीठाची शोभा वाढवलीत आपलं पुन्हा एकदा मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम सुस्वागतम त्याचबरोबर कुपनचे कोणी राहिले असतील तर कुपन्स आपण फक्त शेवटचे 15 मिनिटं 3 बक्षीस आपण ठेवलेत खेळाडू सोडून हे कुपन सगळेजण भरू शकतात गिफ्ट हॅम्पर आहे तुम्हाला घरी कामाला येतील अशा वस्तू कुपन मध्ये ठेवलेत नशिबाची चिठ्ठी बक्षीस समारंभाला काढल्या जातील आणि कमीत कमी 150 ते 200 चिठ्ठ्या आमच्याकडे जमा झालेत आणखीन कोण राहिलं असेल तर त्यांनी देखील चिठ्ठ्या लिहून घ्यायचे बॅट्समन कोण आहे बॅट्समन अजय सध्या मात्र स्ट्रायकिंगला धावसंख्या स्थिर आहे 35 आमचे विजयजी वरेकर साहेब सन्मान्य आदरणीय कुमारजी वरेकर साहेब मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या सन्मान्य विजयजी वरेकर साहेब कुमारजी वरेकर साहेब आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे वेलकम सुस्वागतम तब्बल आता चेंडूचा खेळ बाकी आहे 2 फायनल मध्ये जाणारी दुसरी टीम कोणती आहे पहिली तर भेटले केबीसी यावेळी देखील सुरेख फटका स्क्वेअर कट केलाय पॉइंट रिजनला तिथे चेंडू आपण पाहिलं तर बांधावरती पडतोय पुन्हा रिव्हर्स येतोय चेंडू टाकला रिव्हर्स घेर आणि धावा मात्र कंप्लीट केल्या जातात अर्थातच फक्त एक वन टू गो उचलला यावे मात्र अगदी हवेमध्ये मिड विकेट रिजनला खेळाडू मात्र चेंडू खाली जातोय यावे त्याच्याकडून होते छोटीशी चूक मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात तिसऱ्या धावेसाठी धावा होत असताना तिसरी धाव देखील होते पूर्ण आता चौथीचा प्रयत्न लालच बुरी बला है लालच करके किसका हुआ है भला 3च धावे त्या समाधान मानावं लागेल चौथी धाव राहिले अपूर्ण 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 40 आणि 41 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले अर्थातच AKB चॅलेंजर या टीम समोर 41 रन्स टू विन चला या लगेच मैदानामध्ये धारमावली मैदानामध्ये उतरा प्लीज AKB लगेच दोन्ही बॅट्समन तयार करायचे ऐकूया सुमधुर संगीत आपण देखील व्यासपीठावरती या दादा चंद्रकांतजी पवार साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं
चला स्पीडअप घ्या. वेळेला घाबरावं असं म्हटलं जातं. तुम्ही वेळ लावला, जर तुम्हाला काय करायचं तर वेळ ठरवते तुमचं काय करायचं. वेळेची किंमत करा म्हणजे वेळ तुमची किंमत करेल. आणि वेळेला घाबरून राहावं असं म्हटलं जातं. वेळ बरंच काही दाखवते, वेळ बरंच काही शिकवते. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा. 41 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. प्रत्येक जण कुपन्स लिहितोय, कुपन्स भरतोय. अर्ध्यांनी देवाची नावं लिहिलेत, अर्ध्यांनी कुलदेवीची नावं लिहिलेत आणि त्यानंतर आपलं नाव लिहिलंय. काही करा पण चिठ्ठी नशिबाचीच निघणार. चला बॅट्समन या लगेच प्लीज. बॅट्समन तुम्हाला बॅड लाईट येऊ शकते, उलट तुम्ही फास्ट खेळलं पाहिजे आता. कारण की तुम्ही आता टाइमपास करून चालणार नाही, कारण की तुम्हाला बॅड लाईट येऊ शकते. फायनल आता किती ओव्हरची होईल. माननीय सीतारामजी कांबळे साहेब मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या. साहेब सीतारामजी कांबळे साहेब आपण देखील या व्यासपीठावरती. चला बॅटिंग करणारी टीम तुम्हाला स्पीडअप घ्यावा लागेल, कारण की तुम्हाला बॅटिंग करायची, तुम्हाला 41 धावा चेस करायचे. यासाठी आता तुम्हाला स्पीडअप घ्यावा लागेल. एका साईडला आपण पाहिलं तर धार माऊली संघ, धार माऊली म्हणजेच आपण पाहिलं तर महेश पवार यांची टीम. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच AKB सुरेश शिंदे सर यांची टीम आहे. म्हणजे AKB या सुरेश शिंदे सर आणि महेश पवार या संघ मालकांपैकी कोणता संघ मालक फायनलचं तिकीट बुक करेल. फायनल मध्ये जाणं महत्वाचं आहे. एक ना एक ट्रॉफी येणं महत्वाचं आहे. गोल्डन ट्रॉफी दिसते, वर्ल्ड कप सारखी ट्रॉफी. ही ट्रॉफी घरात आली की घराला घर पण येतं, घर शोभून दिसतं. कुसुम प्रीमियर लीगची ट्रॉफी घरामध्ये हवी आहे तरच घराला घर पण आहे. आणि हे खरं आहे. पहिला चेंडू सेमीफायनल क्रमांक 2 सेकंड इनिंग. पहिला चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये निघून जातोय. एवढे चांगले फटके या मैदानामध्ये खेळले जातात, पण अगदी मैदानाला आपण पाहिलं तर फक्त आता एक धाव भेटली आहे. फक्त एक धाव शॉर्ट आर्म पूल वरती. अशोकला तुम्ही पाहता, अशोकला बराच कानमंत्र बाहेरून देखील दिले जात आहे, पण अशोक सध्या मात्र आपल्या गोलंदाजीवरती जरूर नियंत्रण ठेवतोय. हो हो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. मातीचा सुगंध देऊन फलंदाजाच्या नाका समोरून गेला. काना बाजूरून जाताना क्या जनाब कैसे हाल है, हे मात्र चेंडू बोलून गेला. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. अप्रतिम चेंडू, निर्धाव. पुन्हा पुढे आलाय, उचललाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय. यावेळी मात्र आपण पाहिलं तर पकडली जाते कॅच. पहिली विकेट, पहिला मासा गळाला लागला. या टीमचा महत्वाचा बॅटर आपण पाहिलं तर अर्थातच ओमकार मात्र माघारी चालला. ओमकार बॅक टू द डकआउट. अप्रतिम मॅच. चला या बॅट्समन लगेच. AKB चॅलेंजर्स तुम्हाला स्पीडअप घ्यावा लागणार मित्रांनो, कारण की तुम्ही सेकंड इनिंग मध्ये खेळताय आणि तुम्हाला मात्र आता बॅड लाईट येण्याआधी तुम्हाला स्पीडअप घ्यावा लागेल. बॅट्समन तुम्ही तयार ठेवा, कारण की सेकंड इनिंग मध्ये खेळणाऱ्या टीमला बऱ्याच अडचणी येतात. नितीन आलाय मैदानामध्ये, या टीमचा कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. मोहरखे आलाय सध्या मैदानामध्ये. ओमकार थांबला नाहीये. धावसंख्या मात्र 1. पहिली विकेट अशोकनं मिळवून दिली या मॅच मध्ये. अशोकने आतापर्यंत बऱ्याच मॅच मध्ये मात्र पॉवर प्लेच्या गोलंदाजीमध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. ही मॅच देखील त्याच्यासाठी महत्वाची राहिली आहे. काय असेल मॅचचं चित्र. धार माऊली की AKB चॅलेंजर, AKB की धार माऊली. धगधग आहे, कारण की फायनल मध्ये जाऊन विराजमान झालाय KBC फायटर. त्यांच्या सोबत कोण दोन हात करेल. यावेळी देखील चेंडू बॉल बॅक ड्राइव्ह अगदी व्यासपीठाच्या समोर. काय घडलंय. ओहो, यावेळी चेंडू अडलाय. फटका चांगला होता. चांगल्या माणसाला असतात विरोधक, लांबच्या रस्त्याला असतात गतिरोधक. चांगल्या फटक्याला आडवे आलेत. आता बांध, आता करणार काय. धावा मात्र धावून घेतल्यात, अर्थातच 2. बरंच काय घडलंय या मैदानाचं. हेच तर चित्र आहे जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी बऱ्याच अडचणी तुमच्या समोर आहेत आणि बऱ्याच वाटा तुमच्या अडवल्या जातात. त्यातून तुम्हाला मान वर काढावी लागते. सेमीफायनल क्रमांक 2 तुम्ही पाहता.
सूर्य अगदी अस्ताला चालला, तो थांबणार नाही आपल्यासाठी, आपल्याला स्पीडअप घ्यावा लागेल. बॅकफुटला जाऊन सुरेख फटका, डीप स्क्वेअर एक रिझन निघून जातोय. धावा किती असतील कदाचित. ओ माय गॉड, धावा किती आहेत? हमें तो अपनों में लूटा, गैरों में कहा दम था, जहा मारा फटका वहा झार खडा था. फक्त 2 वर्षभर काम करायचं, बोनस देताना साहेब बोलणार 6% नाही 2% घ्यावा लागणार मित्रा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 5 या आकड्यावरती. ओहो, अप्रतिम लीडिंग एज लागले का? बॅटर निखिल यावेळी मात्र अगदी माघारी चाललाय, कारण की त्याला माहिती आहे लीडिंग एज यावेळी मात्र अगदी लागली आहे. बॅटर होतोय गॉन, निखिल चाललाय माघारी. कॉट बिहाइंड द विकेट, नितीन बॅक टू द डकआउट. आणि तब्बल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे 5 आणि विकेट गेले 2 माघारी. चला स्पीडअप घ्या प्लीज गोलंदाजी करणारी टीम. चला, कुठली टीम मीटिंग घेऊ नका, गोलंदाजी करणारी टीम स्पीडअप घ्या प्लीज. चला स्पीडअप घ्यायचा, कारण की आता डीजेला देखील थांबवलंय, कारण की स्पीडअप घ्यायचा आहे. तो आशेनं बघतोय एक गाणं वाजवू दे, पण त्याला संधी भेटत नाही. चला स्पीडअप घ्या. गोलंदाजीसाठी आले सध्या पण पाहिलं तर कृष्णा. बॅटिंग अप्रतिम राहिले कृष्णाची. सँडी पहिल्या ओव्हरमध्ये, पहिल्या इनिंग मध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये जे ते 10 धावा त्याला पहिल्या 2 चेंडूवरती गोळा केल्या. चला स्पीडअप घ्या टीम, गोलंदाजी करणारी टीम. चला थोडासा स्पीडअप घ्या. शिवा वर जा. विनिंग टीम तयार राहायचंय. केबीसी फायटर या व्यासपीठाच्या समोर, केबीसी फायटर अगदी व्यासपीठाच्या समोर यायचंय प्लीज. हो, स्क्वेअर कट केला, कव्हरला खेळून काढलाय. चेंडू मात्र वेगाने जातोय, अडचणी येतील का? चेंडू सीमारेषेजवळ, आता मात्र सीमारेषेच्या गेलाय, पार येतोय चौकार. वाह वाह वाह, काय फटका केलाय, स्क्वेअर कट. लाच तयार कराव्या लागतात. टीमची टोटल 8, अगदी 9 या धावसंख्येवरती. 9 धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. टार्गेट या मॅच मध्ये आहे 41चं 41. पुन्हा बॅकफुटला जातो, टॅप फटका, नॉन स्ट्रायकिंग एंडला. चेंडू हातामध्येच आहे गोलंदाजाच्या, कुठलीही धावसंख्या दिली जात नाहीये. एकेबी चॅलेंजर्सला चॅलेंज द्यावं लागेल. अर्थातच धार माऊली वॉरियर्स या टीमला वॉर करावा लागेल. या मॅच मध्ये धार माऊली एका साइडला गोलंदाजीसाठी धावा अडवण्यासाठी, तर दुसऱ्या साइडला धावा करण्यासाठी एकेबी चॅलेंजर्स. ओहो, सुरेख चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. एक निर्धाव चेंडू टेन्शन वाढवतोय, एक निर्धाव चेंडू दडपण वाढवतोय. एक धाव मात्र टेन्शन दूर करते. या मॅच मध्ये थांबून चालणार नाहीये. आज जर यश हाती लागलं नाहीये तर 365 दिवस थांबावं लागेल. आज आता या क्षणाला सिद्ध करावं लागेल. जास्त बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. वॉर्ड अ बॅच, अप्रतिम मॅच खेळली जाते. टीमची धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 10 या आकड्यावरती. 10 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली गेली. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव येते. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा येता एकदा. या मॅच मध्ये 41 धावेचं आव्हान आहे. 11 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या. अप्रतिम मॅच तुम्ही पाहता. एकेबी चॅलेंजर्स एका साइडला, दुसऱ्या साइडला धार माऊली गोलंदाजी करते ती सध्या 41 धावेचं आव्हान रोखण्यासाठी. पुढे आलाय, फसला गेला. स्लोअर 1 होता, गती परिवर्तन होता. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेण्याचं तंत्र मंत्र यंत्र विकसित केलंय गोलंदाजानं. आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर अगदी पण बाउन्स म्हणून लेग अंपायर दंडित करतोय.
वन बाउन्स दंडित केले जाते. लेग अंपायर अगदी फुल टॉस चेंडू हवेमध्ये. गोलंदाज स्वतः कृष्णा मागे जातात. कॅच पकडले. विकेटचं बदन. आणखी एक फलंदाज गॉन. बॅटर बॅक टू डक आउट. ठोको दीजिए. गळ्यातली मार शिवबा. घरासमोरची तुरस शिवबा. तुकोबांची गाथा शिवबा. आई शिवबा. बाप शिवबा. आणखीन काय सांगावं. काय आहे शिवबा. सुमधुर संगीत जरूर ऐकलं छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं. टीमची टोटल अगदी 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अप्रतिम मॅच रंगली आहे. चेंडूचा खेळ झाला तब्बल 5. 1 to go. ओव्हर क्रमांक 2 सध्या मात्र चालू आहे. चला स्पीड ऑफ घ्यायचं प्लीज. बॅकफुटला जातोय. स्क्वेअर कट पॉइंट रिजन मध्ये. पहिली धाव तो वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी जातील का. जागा सोडले. चेंडू हातामध्ये फेकला. एकाच धावेती समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र संपुष्टात येतोय. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. 12 धावसंख्या स्कोर कार्ड वरती असताना समीकरण आता मात्र आहे येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. 29 धावेची गरज. 12 चेंडू 29 धावा. 29 धावा 12 चेंडू. चला स्पीड अप घ्यायचा. मॅचच्या दिशेनं 12 चेंडू 29 धावेची गरज आहे. आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण पाहिलं तर मिस्टर महेश स्वतः संघाचे ओनर मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आले. महेश पवार. स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहिलं तर अर्थातच फलंदाज दीपक आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज आहे. दीपक एका साइडला सूरज. हो चेंडू आपण पाहिलं तर अगदी लेग स्टिकला सोडून जातोय. एक आशेचा छोटासा दीपक देखील अंधार दूर करतो. दुसऱ्या साइडला सूरज आहे. आशेचा एकमेव सूर्याचा किरण देखील रूम मधला सगळा खोलीमधला अंधार दूर करतो. दोघेही आहेत जे उजेड देणारे आणि टीमला अंधारातून बाहेर काढतील का. आणखी पहिला चेंडू आलाय वाईट एक्स्ट्रा. धावसंख्या 13. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक एक्स्ट्रा धाव येते. आता विकेट किपर थोडासा गोलंदाजाकडे धावत येतोय. गोलंदाजाची दिशा संघाची दशा ठरवू शकते. या मॅच मध्ये तेच होताना दिसेल. 1 बाउन्स दंडित केलेले अंपायरनं. दोन्ही चेंडू एक्स्ट्रा आलेत. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती. यावेळी सूर्य एक फटका. स्क्वेअर कट ऑन डिटो. 1 बाउंड चेंडू अगदी अडकलाय. आणि तदनंतर मात्र चेंडू आपण पाहिलं तर असताना 2 धावा मात्र कंप्लीट केलेत. तिसऱ्या धावेसाठी जागा सोडल्या. बॅकअप नाहीये. बॅकअप महत्वाचा होता मात्र अगदी त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 3 धावा कंप्लीट केल्या जातात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर वाईड. तदनंतर वाईड. तदनंतर 3 धावा. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 70 ऑन अ स्कोर कार्ड. 17 धावा. व्हॉट अ मॅच. प्रत्येक जण मैदानाकडे खेचला गेलाय. कालचा दिवस यशस्वी झाला. यासाठीच अध्यास केला होता की शेवट गोड व्हावा. आणि या स्पर्धेचा शेवट अगदी गोड होतोय. पण तो कोणासाठी गोड असेल. कारण की एकाला इथे पराभूत व्हावं लागेल. जंगलाचा राजा एकच असणार. तो कोण असणार. त्यासाठीच मेहनत चालू आहे. यावेळी देखील हो काय घडलंय. काय घडलंय. एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव ऍड होते. आता मात्र अशोक कानामध्ये अगदी कुजबुज करतोय. एखादा कान मंत्र तुम्हाला या मॅच मध्ये वाचवू शकतो का. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढलं जातं. ते ज्ञान आता शेअर केलंय. व्हॉट अ मॅच. धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन अ स्कोर कार्ड.
मंकेड विकेटचे नियम बदललेत मित्रा आणि हल्ले हे बरेच नियम बदलले गेलेत आणि अंपायर जरूर लक्ष ठेवत होते. मंकेड विकेट चान्स घेतला होता महेश पवारनं. यावेळी देखील फसला जातोय. बिगिट करण्याचा प्रयत्न नॉन स्टेकिने जागा सोडल्या. चेंडू फेकला तोपर्यंत मात्र हो पोचला गेलाय. एक एक दावेची किंमत काय आहे जाऊन विचारा त्या बॅट्समनला. एक एक दावेची किंमत काय आहे जाऊन विचारा त्या गोलंदाजाला. तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन असली तरी नाही तिची किंमत जास्त नाहीये. सध्या एका दावेची किंमत वाढली आहे. हे क्रिकेट आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 18. बॅटच्या रडामध्ये बॅट स्विंग झाले निघून जातोय. निर्धाव चेंडू येतोय आणि अशोकने कदाचित जो कान मंत्र दिला तो हाच असावा. वैभव काय बोलतो मॅच कशी चालली आणि काय बोलशील या मॅच बद्दल. हॅलो हेच कधी तुमची तर कधी आमची. कधी इकडे तर कधी तिकडे. कधी धार माऊली वॉरियर्स तर कधी आपण बघतो एकेबी चॅलेंजर्स. आता पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर महेश पवार. या वेळेला सुद्धा खोलवा टप्प्याचा चेंडू. इथे जर बघितलं तर स्वतःच्या फॉलो तर म्हणजे दर्जेदार क्षेत्ररक्षण. आता मात्र महेश पवारनं आपली लय पकडली आहे आपली धार पकडली आहे. मागच्या वर्षी ज्यानं उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळवला होता तो गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय. याच्या अधिकारचे काही चेंडू अतिरिक्त गेले जरूर परंतु आता मात्र कमबॅक करायला सुरुवात केली आहे. कानमंत्र दिले जातात आणि कानमंत्र दिल्यानंतर मात्र कमबॅक जरूर होतोय. या वेळेला पुन्हा एकदा चांगला फटका नक्कीच बघायला मिळालाय परंतु जागा चुकीची आहे. डिक्लेअरचा झोन आहे त्या बाजूला आणि धाव मिळेल फक्त फक्त सिंगल. सिंगल धावानं धावफलक पुढे सरकतंय जाऊन पोहोचतंय. येस 5 बॉल झालेत. येस 5 बॉल झाले. चेंडूंचा खेळ झाला. एक चेंडू अद्याप ही बाकी आहे या ओव्हर मधला. महेश पवार गोलंदाजीच्या मार्कवर आणि समोर जर आपण बघितलं तर सूरज आहे आणि 19 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. हा मॅच बॉल आहे. या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र एकेबी चॅलेंजर्स या सामन्यामध्ये अगदी समतोल स्थितीत येऊन पोहोचेल आणि जर डॉट आला तर मात्र धार माऊली वॉरियर्स या सामन्यामध्ये आपली पकड अजून घट्ट करेल. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म बॅट्समन साठी राईट आर्म गोलंदाज. या वेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः आहे खाली. जेल खाली. अशोक म्हणजे चुकीला माफी नाही. मला राजा ठरवू शकतो. एक चेंडू देखील तुम्हाला रंक ठरवू शकतो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत हार मानायची नाहीये. आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर धार माऊली जरी एक चांगल्या स्टेजवरती असली तरी त्यांच्या मनामध्ये धगधग आहे की एखादा मोठा षटकार आला तर ही मॅच कशी बनवू शकते आणि त्यासाठीच मात्र प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे. एका साईडला आपण पाहिलं तर अर्थातच दीपक आहे. दुसऱ्या साईडला पवन आहे. दोघांकडून अपेक्षा भरपूर आहेत. काय घडेल या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी नितीन आला. सध्या मात्र 6-22. पहिला चेंडू क्रॉस बॅटर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पकडत नाहीये तोपर्यंत निसटतो. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडू अजूनही हातामध्ये नाहीये. तिसरी धाव घेतली जाईल का तोपर्यंत अगदी चेंडू हातामध्ये आलाय. 2च धावे होती. यावेळी मात्र अगदी समाधान मानावं लागतंय. 2 धावेच्या मदतीनं येणारे 5 चेंडू आणि अगदी 20 धावेची गरज. 20 धावा जमवायच्या आहेत आणि नितीन शिंदे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. समोर आपल्याला बघायला मिळतोय दीपक. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 धावा जमवायच्या आहेत. या वेळेला बघितला तर चेंडू खाली राहिलाय. पडल्यानंतर चेंडू उसळी नाहीये. सबमरीन चेंडू इथं जर अगदी हाताळला गेलाय आणि इथंच पंच शानिशा करतायत आणि याच्यानंतर पंचांनी दर्शवलंय डेड बॉल. येस डेड बॉल. केबीसी फायटर्स मी विनंती करतो आपण कॉम बॉक्सच्या दिशेने यायचंय. डेड बॉल आहे हा. नक्कीच जास्त पंचांचा निर्णय अंतिम राहील. लक्षात राहू द्या. अशोक कॅप्टन्स या दोन्ही टीम माफ करा. कॅप्टन या केबीसी फायटर. कॅप्टन या केबीसी फायटर.
यावेळी मात्र सुरेख फटका येतोय. डीप स्क्वेअर एक रिझनला आहे की आडू चेंडू आपण पाहिला त्याच्या अगदी डोक्यावरून निघून जातोय. इट्स अ मॅक्सिमम षटकार आहे. मॅच बनली आहे. आता समीकरण बघूया काय बनतंय. 4 चेंडू आणि अगदी 14 धावेची गरज. मॅच बनली वैभव, मॅच बनली आहे. 4 चेंडू 14 धावा. व्हॉट अ मॅच, अप्रतिम मॅच. मुळात मी ती वेळ नाहीये जी परत येणार नाहीये आणि कठीण काळात मी हरणार असा मी माणूस नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न सध्या मात्र बॅटर करतोय. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राऊंड द विकेटने. नितीन या वेळेला नक्कीच दिशा खराब आहे. दिशा खराब तर दशा खराब. आधीच धावा 14 फक्त करायच्यात आणि अशा स्थितीमध्ये आलेला हा वाईट बॉल पुन्हा एकदा बॅट्समनला थोडासा कॉन्फिडन्स देऊन जाईल कारण त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. आता मात्र दीपकला आपली लय गबसली आहे. दीपकनं आता मात्र फॉर्मचा नजराना दाखवायला सुरुवात केली आहे आणि अशा स्थितीमध्ये हा वाईट बॉल पुन्हा एकदा एखाद्या विषाचं काम करतोय. 4 चेंडू 13. मॅच बनली आहे यार. मॅच बनत चालले, मॅच घडत चालले आहे, रंगली आहे मॅच. सोडून दिलाय हा देखील पंच वळतात. आता मात्र व्हाईट बॉल येतोय. आता समीकरण बदललंय. येणारे तब्बल 4 चेंडू आणि 12 धावेची गरज. 4 चेंडू 12 धावा, 12 धावा 4 चेंडू, 4 चेंडू 2 षटकार 2 षटकार 4 चेंडू, 4 चेंडू 3 चौकार 3 चौकार 4 चेंडू. हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तू में रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल. मॅच कशी असेल तर ही मॅच आहे पैसा वसूल. व्हॉट अ मॅच. उचललाय डीप मिड विकेट रिजन 1 बाउंड. चेंडू निघून जातोय डोक्यावरून की काय निघून जातोय. कहानी बदलली है. ये तो जाकीता ट्रेलर अभी पिक्चर अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे पूरा आसमान बाकी है. युजीमेन पे बेटा क्यों आसमान देखना चाहता है. जमाना उडान देखना चाहता है आणि यावेळी मात्र जमान्याला उडान बघायचंय. व्हॉट अ मॅच बनली ही मॅच. 3 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. प्रयत्न करूनही वेळेने फसवलंय. मी निराश नाही. संकटांनी घेरलंय, मी अजून संपलो नाही. लोकांनी छेरलंय, मी अजून तुटलो नाही. मी मुळात ती वेळ नाही जी परत येणार नाही आणि कठीण परिस्थितीमध्ये हरून जाईल असा मी माणूस नाही. हे सध्या या मॅच मध्ये सांगितलं जात आहे. व्हॉट अ मॅच वैभव. द विकेटने पुन्हा एकदा नितीन या वेळेला पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा पंच वतायत दर्शवतायत व्हाईट बॉल. एक व्हाईट बॉल की किंमत तुम क्या जानो नितीन बाबू. अशा क्रुशियल मुवमेंटला अशा प्रकारचे व्हाईट बॉल खरंच अगदी टोचतायत काट्याप्रमाणे टोचतायत. स्वतःच्या संघासाठी गुलाबाचं फूल असणारे बाबळीच्या काट्यासारखे टोचतायत. दोन्ही अंपायर एकमेकांसोबत जोडले आहेत कारण की ही क्रुशियल मॅच आहे. फायनल कशी असावी, फायनल अशी असावी. या अंपायर तुम्हालाच यावं लागेल. क्रुशियल मुवमेंट. पंच आलेत आता. लेट्स सी. दडपणे जेवढं प्रेशर खेळाडूंवरती तेवढं प्रेशर अंपायर वरती. लेट्स सी. अगदी एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉल आहे आणि या एक्स्ट्रा धावेने टीमच्या धावसंख्येला मात्र फरक पडतोय. समीकरण 3 चेंडू 7 धावेची गरज. मॅच बनली. ही फायनल नाहीये पण फायनल पेक्षा कमी पण नाहीये. दीपकनं मात्र तो षटकार आणि हे टाकलेले अवांतर धावा, दीपकला दिलेला कॉन्फिडन्स आणि दीपकनं मात्र अगदी चांगली बॅटिंग केली आहे. या वेळेला चेंडू उचललाय. उंची जास्त लांबी नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या अगदी समोर हा चेंडू जाऊन पडलाय. तोपर्यंत चेंडू निघून जातोय का. हो, चेंडू निघून जातोय. पंच वतायत दर्शवतायत डिक्लेअरच्या असतील धावा 2. मॅच बनली. आता 2 धावा म्हणजे येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावेची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू. एखादा मोठा फटका आला मॅच बनवू शकते. मॅच दोन्ही संघाकडे अजून ऑन आहे. एका साईडला जिंकण्याच्या आशा आहे, दुसऱ्या साईडला पराभवाची भीती आहे. या दोघांच्या मध्ये आमची बिचारी खेळपट्टी आहे. 2 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. एक टप्पा चुकतोय, कार्यक्रम होतोय. जेवढ्या आपल्या गप्पा महत्वाच्या तेवढा टप्पा महत्वाचा. 2-5. व्हॉट अ मॅच. स्क्वेअर कट. एक धाव कंप्लीट केली जाऊ शकते. आहे अडचण इथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाऊ शकतो का. जागा सोडले. दुसरी धाव चुकीच्या दिशेला चेंडू फेकला. तोपर्यंत मात्र काय घडतंय. प्रेशर होतं.
आता फक्त एक धाव घेतले वैभव. आता जिंकण्यासाठी एक चेंडू आणि 4 धावेची गरज. ज्याला कोणाला हृदयाचा त्रास आहे बाई हट जाओ, बाई घरी जावा. ज्यांना हृदयाचा त्रास आहे घरी जावा. ही मॅच तुमच्यासाठी नाहीये. ही मॅच बघू नका. एक चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच वैभव. याला बोलतात हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तू में मेरन दुमारी रन संग्राम पैसा वसूल मॅच. एका साइडला जिंकण्याचा आनंद, दुसऱ्या साइडला हारण्याची भीती. या दोघांच्या मध्ये आपली बिचारी खेळपट्टी. 1-4 टप्पा चुकतोय वैभव. कार्यक्रम होतोय 100%. हा टप्पा खूप महत्वाचा आहे. नक्कीच वेळ घेतला जातो, षडयंत्र रचलं जात आहे आणि स्पीडअप घ्या. विनंती असेल मित्रांनो, स्पीडअप घ्या. अजून फायनलचा मुकाबला बाकी आहे आणि जवळपास सूर्य अगदी विहंगमय दृश्य आहे, परंतु थोडासा जास्त वेळ खर्च करू नका. अशोक मित्रांनो, फायनल नाहीये ही, अजून एक मॅच बाकी आहे. समोरचे कॅप्टन येऊन थांबलेत की आमच्या सोबत कोण खेळणार. टॉस घेतला जाईल. प्लीज सिली पॉइंट उभा केलाय 2 हात अगदी वरती करून. इथून पॉसिबल होत नाहीये, पॉसिबल करावं लागणार. 1 चेंडू 4. मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम मॅच. 1-4 फटका तर खेळला हवेमध्ये. धावा किती घेतल्या जातील. पहिली धाव घेतले, दुसरी धाव कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेसाठी जातील का. चौथ्या धावेचा प्रयत्न कसा होईल. चेंडू हातामध्ये येईल का. चौथी धाव यावेळी मात्र निसटली जाते का. आणि चौथी धाव अखेरीस पूर्ण झालेली नाहीये. एका धावेची किंमत, एका धावेची किंमत, ही एका धावेची किंमत. ही मॅच एका धावेची किंमत. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा होता नियम. म्हणून म्हटलं तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन तिची किंमत नाहीये. एका धावेची किंमत होती जास्त आणि एका धावेने एकेबी चॅलेंजर्स होतोय पराभूत. वेल प्लेड एकेबी चॅलेंजर्स. या टॉस साठी धार माऊली आणि अर्थातच दुसऱ्या साइडला केबीसी फायटर या टॉस साठी. नाणेफेकीसाठी याचे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस कबॉस या मंचावर 2 ओव्हरचा सामना राहील. लक्षात असू द्या, दोन्ही